श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज बनवूया थंडाई बनवण्यासाठी इथे मी स्पेशल दूध वापरणार आहे, स्पेशल गोकुळचं दूध. ते नंतर मी दाखवते. आता हे साहित्य बघा. थंडाईसाठी लागणारे साहित्य इथे मी 4 लिटरची थंडाई बनवणार आहे. तर बघा, आता 4 लिटरसाठी म्हणजे तुम्हाला मी माप सांगते. 1 लिटरला 10 बदाम, 1 लिटर थंडाई करायची असेल तर 10 बदाम घ्यायचे. तर 4 लिटर करणार आहे म्हणून मी इथे 40 बदाम घेतलेले आहेत. 40 बदाम, 40 पिस्ते. आता इथे मी काजू घेतलेले आहे. तर काजू 1 लिटरला 20 काजू. आता 1 लिटरला 10 बदाम असतात, तर 1 लिटरला 20 काजू घेतलेले आहेत. कारण मी इथे मगज नाही वापरत. तुम्ही जर मगज वापरत असाल तर 20 ऐवजी 10 काजू आणि 10च्या हिशोबाने, काजूच्या हिशोबाने मगज घेऊ शकता. तर इथे मी 1 लिटरच्या प्रमाणे 1 लिटरला जर 20 काजू वापरले तर 4 लिटरला 80 काजू वापरलेले आहेत. इथे मी खडी साखरेची पूड घेतलेली आहे. इथे 1 लिटरला 2 टेबलस्पून, अशाप्रमाणे 8 टेबलस्पून खडी साखरेची पूड घेतलेली आहे. आणि ही बडीशेपची पूड पण 2 टेबलस्पून 1 लिटरला. तर ही 4 लिटरला 8 टेबलस्पून बडीशेप. इथे खसखस घेतलेली आहे. खसखस 2 टेबलस्पून 1 लिटरला. तर 4 लिटरला 8 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे. 1 लिटरला काळी मिरीचे दाणे 10 घेतलेले आहेत मी. तर 10 काळी मिरीचे दाणे 1 लिटरला. तर असे मी 4 लिटर करणार आहे म्हणून हे मी 40 घेतलेले आहेत. 40 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत. इथे गुलकंद घेतलं आहे. 1 लिटरला 2 टेबलस्पून, तर 4 लिटरला 8 टेबलस्पून गुलकंद घेतलेलं आहे. वेलची जायफळची पूड 1 लिटरला अर्धा टेबलस्पून. तर मी इथे 4 लिटरला 2 टेबलस्पून वेलची जायफळची पूड घेतले. केशर घेतलेला आहे थोडासा. चला, तर आपण आता करायला घेऊ. आता मी कोमट पाणी केलेलं आहे. सर्वात प्रथम आपल्याला हे सर्व नट्स आहेत ते भिजत घालायचे आहेत कोमट पाण्यात. ते घालून घेऊ. आपण हे नट्स घालून घेऊया पाण्यामध्ये. आता हे गरम म्हणजे कोमट पाणी केलेलं आहे, याच्यामध्ये मी हे भिजत घालते. आणि आता आपण दूध, पुढची प्रोसेस, आधी सर्वप्रथम प्रोसेस नट्स भिजत घालायचे. आता पुढची प्रोसेस आपण दूध तापत ठेवूया, म्हणजे तोपर्यंत हे भिजतलेले. आता आपण एका साईडला ठेवू आणि आता आपण दूध काढायला घेऊ. हे सर्व साहित्य बाजूला ठेवू आणि दूध काढायला घेतले मी. अर्ध्याच्या पिशव्या आहेत. असे 4 लिटर घेतलेले आहेत बघा. अर्ध्याच्या असे 4 लिटर दूध आहे. आता मी हे टोपामध्ये फोडून घ्यायचे. सर्वात आधी आपण पाणी घालून घेऊया टोपामध्ये, म्हणजे दूध खाली करपत नाही. थोडंसं पाणी घातलं का दूध करपत नाही. आता हे मी सर्व पिशव्या फोडून घेते. तर मी आता हे सर्व दूध फोडून घेते बघा. एकूण 8 पिशव्या आहेत या, म्हणजे अर्धा लिटरच्या 8 पिशव्या. हे स्पेशल फुल क्रीम दूध असतं आणि फुल क्रीम दूधच घ्या, म्हैशीचं दूध घ्या, तर थंडाई खूप छान होते. तशा प्रकारे आता मी सर्व दूध फोडून घेते. आता मी हे 4 लिटर दूध काढून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवरती मी तापत ठेवते. आता आपण तापत ठेवूया. मी गॅस चालू करून घेतला आहे आणि गॅसवर टोप ठेवलेला आहे. आता आपण तापेन तेव्हा बघूया. तापत ठेवले तर बघूया. मीडियम टू हायवरती उभे असतील तुम्ही तर करून घ्या. आता मीडियम टू लोवर करा. दूध तापून घ्यायचं आणि मग आता पुढच्या प्रोसेस करायच्या आहेत. तोपर्यंत आपण दुसरं करून घेऊया. तोपर्यंत आपण बडीशेप, काळी मिरी यांची पावडर करून घेऊया मिक्सरला. तापते तोपर्यंत आपण काय करायचं, याची पावडर म्हणजे पूड करून घ्यायची बघा. ही बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप, खसखस आणि काळी मिरी हे मिक्सरला वाटून घेते. आणि वाटून म्हणजे थोडं घेतलं का मग ही खडी साखरेची पूड आहे ती मग घालून मी फिरून घेते मिक्सरला. आता आपण याच्यामध्ये खडी साखरेची पूड घालून घेऊया. आपण खडी साखरेची पूड घालून घेऊ आणि आता पुन्हा हे वाटून घ्यायचं बघा.
बारीक वाटायचं आपण. हा मस्त वास सुटलाय मसाल्यांचा. बडीशेप, काळी मिरी, खसखस, मस्त वास सुटलाय. अजून याला वाटून घेऊ. एकदम फाईन नाही झाले तर चालेल, आपल्याला पुन्हा याच्यामध्ये नंतर वाटून घ्यायचंच आहे. वाटून घेऊ पुन्हा. मस्त वास सुटलाय मसाल्याचा. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण दूध बघूया. आपलं दूध गरम होते, अजून झालेलं नाही. दुधाकडे पण लक्ष द्यायचं. दूध गरम होते, ते दूध गरम होते तोपर्यंत आपण नट्स वाटून घेऊया. आपण जे भिजत घातलेत नट्स ते वाटून घेऊया. गरम होते तोपर्यंत आपण हे नट्स वाटून घ्यायचे. बघा आता या पावडरमध्येच जे आपण करून घेतले मसाल्याची पावडर, याच्यामध्येच आपण हे नट्स टाकून फिरून घेऊया. आता हे नट्स सर्व याच्यात टाकून फिरून घ्यायचे आपल्याला. आता हे सर्व नट्स याच्यामध्ये घालून मी फिरून घेते. पाणी न घालताच आधी फिरून घ्यायचं आणि मग थोडा पाणी घालून मग नंतर फिरवायचं. वाटून घेऊ. आधी चालू बंद करून वाटू. आता हे खूप भरलेलं आहे, मी घालून घेते. खूप भरले मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते, कारण खूप भरलं. एकदम मिक्सर पूर्ण भरून गेला, वाटता येत नाही त्याच्यामुळे. त्याच्यामध्ये आपण काढून घेऊ. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतो. त्याच्यातच थोडा पाणी टाकून घेते. त्याच्यात थोडा पाणी टाकून वाटून घेऊया. मध्ये काढून घेतलेलं आहे. आधी पाणी न घालताच वाटत आहे मी. पाणी न घालता मग पाणी घालून वाटू. पुन्हा वाटून घेऊ. आधी सुकं वाटून घेऊ. आता बघूया, पाणी घालून वाटूया. मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलेलं, तो पाणी टाकून आता मी थोडं अजून पाणी घालून वाटून घेते. एकदम बारीक फाईन वाटायचं आपल्याला. बघा मस्त वाटलंय. आता आपण याच्यामध्ये वेलची जायफळची पूड आहे ती घालूया. आणि जो गुलकंद घेतलेला आहे हा गुलकंद तो पण घालून घेऊया. आणि पुन्हा हे वाटून घेऊ. आता आपण गुलकंद घालून पुन्हा हे वाटून घेते. आपल्याला ही फाईन एकदम पेस्ट करायची आहे. अजून आपण थोडासा पाणी घालू, म्हणजे छान बारीक पेस्ट होईल त्याची. पुन्हा वाटून घेऊ.
आपली झालेली आहे, मस्त फाईन पेस्ट झालेली आहे. आता आपण काढूया. आपली मस्त अशी फाईन पेस्ट झालेली आहे. मसाला म्हणजे थंडाईचा मसाला हा सर्व तयार आहे. आता आपण दूध बघू. दूध आता वर येत चाललेलं आहे, दाखवते तुम्हाला. बाजूला ठेवू. बघा आता दूध आपलं वर येत चाललेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम वाढवूया आणि दूध वरती म्हणजे तापून घेऊया. दूध आता वर येत चाललं आहे बघा. पूर्ण तापलं का मग आपल्याला तो मसाला घालायचा आहे. आपण जो केला आहे थंडाईचा मसाला. दूध तापलं का मग घालायला जाड बुडाचं टोप घ्या आणि खाली आधी पाणी घालायचं म्हणजे दूध करपत नाही. बघा आता दूध वरती येत चाललं आहे. स्लो याच्यावर ठेवलेलं म्हणून जरा टाईम लागला. तोपर्यंत आपण आपला मसाला करून घ्यायचा थंडाईचा. दूध तापते तोपर्यंत. हा मग होतोय पुढची क्रिया पटापट होते झटपट. बघा आता दूध येत चालले वरती. आलेलंच आहे आता. बघा दूध आता आले वरती. हे बघा सर्व आले आता वरती मला येत चालले दूध. हे बघा दूध आपलं चांगलं तापलेलं आहे आता. बघा आता आपण याला चमचा फिरून घेऊया. दूध आले वरती. बघा दूध आलं वरती. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि चमचा फिरून घ्यायचा. आपण याच्यात केशर घालून घेऊया. केशर घातले. केशर असं मिक्स करून घेऊ. केशर घालून घेतले. आता आपण मसाला घालून घ्यायचा. बघा आता गॅसची फ्लेम स्लो करायची नाहीतर दूध फुटून जाईल. जो मसाला करून घेतला आहे तो घालून घेऊया. हा बघा मस्त वास सुटलेला आहे थंडाईचा. मस्त झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून घेते मी. पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकते म्हणजे पाणी याचा म्हणजे ते सर्व पेस्टचं पाणी पण घातलेलं आहे. सर्व लागलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्याला. आता मीडियम टू लो ठेवून आपण जरा थोडं हे घोटून घ्यायचं दूध. गॅसची फ्लेम स्लो ठेवून मीडियम लो ठेवून घोटून घ्यायचं. मीडियम टू लो ठेवून आपण हे घोटून घ्यायचं. थोडा वेळ ठेवून घोटून घ्यायचं. जरा थोडंसं आटवायचं तर छान होते थंडाई. आणि आता चाखून बघायचं तुम्हाला थंडाई म्हणजे कशी गोड कमी गोड. कोणाला कमी गोड लागते, कोणाला थोडी गोड लागते. जसं आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. म्हणजे खडी साखर तुम्ही वाढवू शकता. आणि कोण साखरेची पण करतं. तुम्हाला साखर टाकायची असेल तर साखर टाका. पण खडी साखरेमुळे कसं म्हणजे थंडावा असतो. त्याच्यामुळे शक्यतो खडी साखरच घाला. कारण याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट आपण सर्व थंडाव्याचेच घातलेले आहेत. थंडाव्यासाठी घातले. काळी मिरीचे खूप फायदे आहेत. म्हणजे लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम सर्व म्हणजे उपयुक्त गुणधर्म काळी मिरीमध्ये असतात. खसखस आहे थंडाव्यासाठी. हे सर्व आपण उपयुक्तच घातले. केशर घातलेले, काजू, बदाम, पिस्ते म्हणजे पौष्टिक पेय हे आहे तयार होतं. थंडाई म्हणजे हे पौष्टिक पेय आहे. गरमीमध्ये जरूर प्या. खूप छान आपलं हे तयार होतं. पण घातलेलं आहे. गुलकंद पण म्हणजे पोटासाठी थंडावा. त्यामुळे सर्व मस्त पौष्टिक पेय आहे. त्यामुळे पियाला काहीच हरकत नाही हे गरमीमध्ये. आता उन्हाळ्याचा सीझनला म्हणजे गुलकंदचा पण गोडवा असतो. खडी साखर, गुलकंद आपल्या हिशोबाने तुम्ही कमी गोड जास्ती गोड तुम्हाला जसं हवे तसे तुम्ही करू शकता. थोडं आटलं का मग रूम टेम्परेचरला आलं का आपण फ्रीजमध्ये ठेवायचं. मस्त थंडाई प्यायची. थंडाई थंड प्यायची. मस्त लागतं. छान पोटाला थंडावा, आपल्या शरीराला थंडावा. अशी घोटून घ्यायचं. इथे असं साईडला जे येतं ते पुन्हा याच्यामध्ये असं मिक्स करत जायचं आणि असं थोडं घोटून घ्यायचं. तर छान टेस्ट लावते थंडाई. हे असं सगळं बाजूचं काढून असं मिक्स करायचं. साईडचं असं काढून असं मिक्स करायचं. झालेली आहे थंडाई. आता आपण गॅस बंद करू. त्याला थंड होऊन द्यायचं. रूम टेम्परेचरला आलं का फ्रीजमध्ये ठेवायचं. मस्तपैकी थंडाई झालेली आहे. आता हे थंड करत ठेवू आणि फ्रीजमध्ये ठेवू. मग मी तुम्हाला दाखवते. आता ते अजून थोडं कमी होईल. थोडं घट्ट होईल ते. मग मी तुम्हाला दाखवते थंड झालं का. तर बघा आता मी फ्रीजमध्ये ठेवलेली थंडाई आता हे बघा किती कमी झाली बघा ती.
मस्तपैकी थंड थंड थंडाई मस्तपैकी. आता आपण ग्लासमध्ये भरून घेऊया. ग्लासमध्ये भरूया. मस्त थंड थंड थंडाई, मस्त गारगार, एक नंबर प्यायला उन्हाळ्यामध्ये. मस्त अशा प्रकारे तुम्ही थंडाई केली ना, सगळे खुश. पौष्टिक तर पौष्टिक आणि पोटाला थंडावा, तर तुम्ही नक्की जरूर करा ही थंडाई. उन्हाळ्यात थंडाई झालीच पाहिजे. मस्त वास येतो मसाल्याचा, खूप छान अशी थंडाई. असे ग्लास मस्त. पाहुणे तर खुश, पाहुण्यांना तुम्ही अशी दिली थंडाई तर पाहुणे पण खुश. एक नंबर मसालेदार थंडाई, थंड थंड थंडाई आणि पौष्टिक आहे एकदम, खूप छान. असे मस्त ग्लास भरलेत आणि वरून आता कोणाला हवे असेल ते टाकायचे, नाही टाकले तरीसुद्धा आपलं त्याच्यात काजू बदाम पिस्त्याचीच पेस्ट आहे सर्व. मस्त, पण टाकलं का अजून छान. मस्तपैकी वरून असं ड्रायफ्रूटचा चुरा टाकायचा आणि मस्त केशरची काडी. मस्तपैकी थंडाई मस्त एक नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्तपैकी तर बघा, अशा प्रकारे थंडाई तयार आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा मस्त एक नंबर झालेलं, तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल, खूप छान. नक्की ट्राय करा. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधीचेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.